ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी मुंबईतून आहे। मुंबईत माहीमच्या समुद्रकिनारी बुडून दोघांचा मृत्यू झालेला आहे। 5 मुलांपैकी दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण सध्या बेपत्ता आहे। समुद्रात बुडालेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। अंधार पडल्यानं काल शोध मोहीम थांबवण्यात आली, मात्र आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि यानंतर बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळलेला आहे। मुंबईमध्ये सुद्धा धुरवटीचा मोठा उत्साह जो पाहायला मिळत होता। ठिकठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या उत्साहात वेगवेगळे इव्हेंट साजरे केले जात होते। समुद्र किनारे असू दे, मरीन ड्राईव्ह असू दे, मोठ्या उत्साहाचंच वातावरणात तरुणाई ही धुलीवंदन साजरे करत असलेले आपल्याला पाहायला मिळते। माहीममध्ये सुद्धा असंच चित्र होतं, मात्र दुपारनंतर पोलिसांनी आणि लाईफगार्डनी हे संपूर्ण परिसर रिकामी केल्यानंतर सुद्धा 5 तरुण जे होते ते आनंद व्यक्त करण्यासाठी पोहण्यासाठी या माहीमच्या चौपाटीवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। आणि भरतीची वेळ असल्यामुळे कुठेतरी हे 5 मुलांचा जो बुडून आहे, 5 मुलं जे आहेत ते बुडालेले होते आणि या 5 पैकी 4 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाचे जवान असू दे किंवा लाईफगार्ड असू देत यांना यश आलेलं होतं। आणि या चौघांना सुद्धा जर पाहायला गेलं तर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आलेलं होतं। या दोघांची जी प्रकृती होती ती ठीक होती आणि कालच त्यांना घरी पाठवण्यात आलेलं होतं। आणि शिल्लक जे 2 जण होते त्यापैकी एकाचा मृत्यू झालेल्याची जी बातमी आहे ती समोर येते आणि एकावरती अजून सुद्धा उपचार जे आहेत ते सध्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत। थोडं जण कमलेश डोंगरेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।